हॅलो नमस्कार, मी शिवानी नाईक म्हणजेच अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी अप्पी. आज इट्स व्हॉट्स इन माय फोन या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला पहिल्यांदा माझ्या फोनमध्ये काय हे सगळ्यांना दाखवणार आहे. सो मलाच मज्जा येते, मीच एक्सायटेड आहे. व्हॉट्सॲप. आत्ता मला कोणीतरी नवीन प्रोमो विषय जरा कौतुक झाले, त्याचं कोणीतरी काहीतरी पाठवलंय. सो येस, व्हॉट्सॲप एकच आहे. मला ते फार वेगवेगळं आवडत नाही, पण आता सध्या मी अप्पीच्याच लुकमध्ये पण शिवानीने काढलेले फोटो, म्हणजे तिचे एक्सप्रेशन असलेले असे काही फोटो हे केलेत. सो ते आहेत सी. आणि हाच लॉक स्क्रीन आणि हेच सगळं आहे, ते वेगवेगळे ठेवलेच नाही आहेत. सो ते कोलाज केलेले एक फोटो आहेत सगळे. इमोजी ते वालं नसतं का, ते स्माइली असं हगवालंय की ते वाव असं वालंय, ते मी वापरते. आणि रेड हार्ट ते प्रत्येकाला वाटत असते. हे जर का तुम्हाला माहिती असेल की मला खायला खूप आवडतं किंवा मला खाऊ घालायला पण खूप आवडतं. मी काल काढलेला फोटो आहे हा. मी कुरडई आणि रस खात होते. सो माझ्या आईला मी हा फोटो पाठवला आहे आणि तो माझा शेवटचा फोटो आहे. शेवटचा एक आईने मला फोन करून सांगितलेलं की आमरस खा, अशात तू आंबे घे आणि पोटभर आमरस खा. म्हणजे मला असं वाटणार नाही की माझी मुलगी तिकडे आणि ती आता आमरस खात नाही आंब्याच्या सीझनमध्ये. सो मी कुरडई, आमच्याकडे कुरडई आणि आमरस खातात. सो येस. अरे एक मिनिट, आता असतील तर मला माहित नाही, पण माझ्याकडे ऍक्च्युली माझ्याकडे आधी खूप असायचे आणि मोबाईलमध्ये पैसे, कारण मी नेहमी बाहेर निघाले ना की कोण ते बॅग वगैरे कॅरी करेल. सो मी ॲट ठेवायचे. पण आता अशात परत कमी झालं होतं ठेवणं, कारण मी मोबाईलवर बऱ्याचदा चेंज वगैरे करते म्हणून. पण आय गेस मी आत्ता घरी गेलेले तेव्हा मला खाऊ मिळाला होता. हा आता घरातून निघताना आपल्याला खाऊ देतात ना तो. सो तो मी ठेवलाय यात आणि आता अनायशी होते त्यात पैसे. लास्ट का लेटेस्ट? लास्ट खूपच आता अननोन नंबर वगैरे असतील. अच्छा लेटेस्ट वन ना. आई पिन करून ठेवलंय कारण आईला वर. सो तीच आहे. लास्ट कॉल नाही सांगू शकत आता इथे. 3 नंबर. एक आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती, एक आई, बाबा. ॲक्च्युली लिस्ट खूप मोठी आहे माझी, कारण मला असे काही पर्सन्स आहेत ना जे मला सतत जवळ हवे असतात. पण 3 म्हणजे हेच असेल. हो, कारण यांच्या थ्रूच मी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करू शकते. ताई आहे माझी. बापरे, मी ॲक्च्युली मी एकटी असताना नाही करत असं. किंवा मग काय होतं ना, आपण एखादा फोटो बघतो सजेशन्समध्ये आलेले, त्यातलं जर काही आवडलं ना तर मी. पण आता फ्रँकली स्पीकिंग मी सांगते, जेव्हा मी इंस्टाग्राम ओपन करते तेव्हा एकतर माझ्याकडे खाण्याचे पेजेस ओपन असतात, ज्यात ते स्ट्रीट फूड्स किंवा फूडी पेजेस जे असतात ना की नाश्ता असा बनवा तसा बनवा, मग ते किती इझी आणि ते पटपट एडिट वाईज करतात. ते सगळ्यांचे पेजेस मी स्टॉक करून झालेत. मी कुठल्या पर्सनला स्टॉक नाही करत. मी सगळे ते पेजेस, यांनी काय केलं त्यांनी काय केलं, आधी नवीन अपडेट काय टाकलं हे सगळं बघत असते. आणि ते मी सगळं घरी येऊन काहीतरी ट्राय करत असते. बापरे, आता खूप लोक छान छान फोटो टाकतात किंवा काहीतरी असतं. मला नाही सांगता येणार. म्हणजे खूप मला सई तामणकर खूप वेगवेगळे फोटोज टाकते. मला मुक्ता बर्वे अभिनेत्री म्हणून खूप आवडते. सो मला असं कधी कधी वाटतं की तिच्या फोनमध्ये काय असेल, कारण ती नेहमी काहीतरी वेगळ्या अँगलला एक छान छान फोटो काढलेले असतात मुक्ता बर्वेचे. सो मला तिचंही आवडेल की तिच्या गॅलरीमध्ये काय, किंवा तिचा फोन माझ्याकडे ठेवून काय काय ते सगळं बघायला आवडेल. कोणाला बरं फोन करायचा आहे? माझा एक मित्र आहे आता, कारण घरच्यांना तर सगळ्यांना माहिती आहे की मी इथेच, व्हिडिओ कॉल झालेत सगळ्यांचे. सो एखाद्या मित्राला करते, त्याला सांगते की मी छत्रपती संभाजीनगरला आली आणि मला घ्यायला येईल. बघूया तरी काय होतं. मला माहित नाही, मे बी त्यांना कुठेही वाटेल. कॉलेजचा मित्र आहे माझा जुना.
मे बी त्याला असेल कालच तर बोललो, ही परत परत का फोन करते. हॅलो. कुठे आहेस रे? अरे ऐक ना, बाबा पेट्रोल पंपला पटकन आहे मला घ्यायला. काय? मी छत्रपती संभाजीनगरला आली आहे, बाबा पेट्रोल पंपला पटकन घ्यायला ये. कुठे तो आता? आत्ता मी हे क्रॉस केलंय, वाळूच क्रॉस केलंय, पण आई बाबा तिकडे नाही. तू पटकन निघतोस का? घरी जायचं तुला? हा, मला घरी जायचंय अर्जंट. बरं. हा, किती वेळात येशील पण? लगेच येतो. हा, लगेच येतो ना. तू काही काम करत होतास का? नाही, मग येतो. मग एवढा वैतागल्यासारखा येतोयस का काय? अगं म्हणतात मी काय बोललो का, येतोय ना. हा, ये मग ये. हो. बरं ऐक, नको येऊ. सॉरी, अरे प्रँक होता. मी बाकी निवांत तुला सगळं सांगते. थँक्यू. आणि तू येतोस म्हणलं. काय झालं? मी करते परत तुला फोन. थँक्यू. बाय. अर्ध्या रात्री बोलवलं तरी येणार आहे मित्र, त्यामुळे काही नाही. आणि ते नंतर आता पुढे फोन केल्यानंतर शिव्या पडणार आहेत मला तुमच्यामुळे. सो इट्स ओके. थँक्यू सो मच. हे होतं माझं व्हॉट्स इन माय फोन सेगमेंट. आणि ते तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. छान वाटलं असेल तर कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा. येस, बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.